रमेश धोंडेबा पवार, राहणार कवठा. खिचडी एकदम नंबर एक आहे, भजी एकदम छान आहेत, खास वाटले खायला. जर बाहेर हॉटेलमध्ये खायला गेलं तर केवढ्याला भेटतात? 20 रुपये प्लेट. हा. इथे 10 रुपये प्लेट भजी, 10ला खिचडी. नंबर एक खिचडी छान आहे, आम्हाला खास वाटत. माझं नाव विजय आबाराव राजे आहे. मी राहणार पेठवड, तालुका कंधार, जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे. मी 1998 पासून हा व्यवसाय माळेगावमध्ये करतो. तेव्हा 1 रुपये खिचडी आणि 50 पैसे चहा होता. तेव्हापासून मी या माळेगावमध्ये विकतो. हॉटेलचं नाव आहे ना नफा ना तोटा. या तत्वावर भाविक भक्ताच्या सेवेसाठी अल्प दरात उत्तम जेवणाची सोय. आपल्या हॉटेलमध्ये आयटम काय काय राहतात? खिचडी, भजी, चहा, पुरी भाजी. जेवण नाही. जेवण बनवायला माणसं मजूरदार जास्त लागायले, पैसे हाजऱ्या जास्त असल्यामुळं मजूरदारच्या कारणामुळं 10 रुपयाला. प्रतिसाद यावर्षी काही नाही. माग 2-3 वर्ष लॉकडाऊनच्या नंतर बरा होता. लॉकडाऊन बसून पब्लिक यावर्षी तर जत्रा जास्त आहे असं जनतेचं म्हणणं आहे. नाही जत्रा पब्लिक अशी म्हणजे जास्त आहे, पण हॉटेलमध्ये खाणारी पिणारी नाही. फक्त खरेदी करण्यासाठी लोक जास्त येऊ लागलेत. फक्त आता हे थंडीमुळं सुटर, आपले आतरण पांघरण, हे नांदेड जिल्हा पेठवडच गाव. बरं, किती दिवस राहता इथं? इथं अजून 31 तारखेपर्यंत. किती दिवस एकूण राहता? एकूण 25 दिवस राहतात. अजून तुम्हाला आता हे आयटम परवडतात? परवडतात. आपल्या दुकानचं नावच आहे ना नफा ना तोटा. म्हणजे जास्तीत जास्त आपण जे गोरगरीब लोकांची जत्रा आहे त्या हिशोबानं कमीत कमी पैशामध्ये चांगलं जेवणाची सोय व्हावं या हिशोबानं आपण केलेलं आहे. ही जागा 20 वर्षापासून आहे का तुम्हाला? हो, ही जागा बाबासाहेब आंबेडकरांची इथं बाजूला पुतळा आहे, त्या ट्रस्ट कडून आपणाला दिली जाते ही जागा. हे ग्रामपंचायतचा काही संबंध नाही का जागेचा? नाही. म्हणजे बाबासाहेब हा. जागा आहे. हो. त्यांना काही भाडे वगैरे देता येतं? तसं आता आपल्या मनानं काहीतरी म्हणजे काय असं नाही ठराविक काही नाही. तुम्हाला कसं वाटतंय यात्रेकरूंना तुम्ही काय सांगू शकता? यात्रा करू काय नाही, फक्त ते 10 रुपयाच्या पोंग्या घ्यायलेत, देशी पिऊन यायले, संध्याकाळी धिंगाणा करायले. कशी माळेगावची यात्रा तुम्हाला कशी वाटली? काय काय बघितलं? भरपूर कटे माझी पैलवान कासळी बिलोली तालुका बिलोली जिल्हा नांदेड. माळेगावात किती दिवस झाला आल्या? 40 वर्षापासून माझी वारी आहे. काय काय खरेदी केल्या? आज खरेदी मी एक रग घेतलो, घोंगडं घेतलो. केवढ्याला घेतले? 1200 रुपयाचं घोंगडं घेतलो, 700 रुपयाचं. फायदे काय? घोंगड्याचा फायदा म्हणून आपण घेतला नाही, आपल्याला घरला वस्तू फायदे म्हणून घेतल्या. तुम्ही ते उलट विचारला. शरद पालखीचं दर्शन झालं, बेलभांडार उतरलो, पुन्हा गेलो, पुन्हा आज आलो. मी माझ्या मायबाप शपथ सांगतो तुम्हाला, 15 वर्षापासून कुस्ती खेळू. आज 59 वर्ष चालू आहे म्हणजे यावर्षी नाही. आता 59 पहिल्यावर कुस्ती खाली काय संपलो. नाही सत्य बोला. मेरा नाम लालू सौदागर है, नीलंगा तालुके से हूँ, लातूर जिला है। मैं चाय बेचता हूँ। आज चाय की क्वालिटी सब जन तारीफ करते हैं, चाय अच्छी है बोलते हैं। कितने साल से मालेगांव से आते? मालेगांव को 5 साल से आते हैं। और कितने चाय बेचते दिन भर में? दिन भर में 500 चाय हो जाती? 500-600 बिक जाते आराम से। एक चाय कितने की? एक चाय 10 रुपये की है। अच्छा हो रहा है धंधा वगैरह? अच्छा है। दूध वगैरह कहाँ से लाते? दूध वो इससे लेते अमूल वाले का। हाँ, अमूल वाले का लेते। पाकिट का लेते कि दूध वाले का? पैकेट का। कितना भाव है भाव? दूध के 60 रुपये लीटर दे रहे हैं। पत्रकार होगा या आमची मुलाखत घ्या. 60 रुपये. पुरा बोकारे, तालुका जिल्हा नांदेड. आणि आम्ही दरवर्षी माळेगावच्या तालुक्यातला रहिवासी आहे आणि छान वाटतं एकदम. का तर ही नांदेड जिल्ह्यामधली आणि आपल्या महाराष्ट्रामधली सर्वात मोठी यात्रा आहे. त्याच्यामुळं सर्व
धर्मातले लोक इथे येतात, त्यामुळे खूप चांगलं वाटते. मी रहाटेतून आलो, उद्धव बोकारे. दर्शन घेतलं, जत्रेत मस्त मजा वाटली, आनंद घेतला जत्रेचा. लावणी आपल्या- महोत्सव, कला महोत्सव हा. बघला की नाही? काल झाला लावणी महोत्सव, बघला ना, मस्त चांगली किती वर्ष झाले इथं? आम्ही 10 वर्ष झाले येतात जत्रेला.